मित्रांनो, नमस्कार. मी संजय पराडकर. आज मी तुम्हाला आनंद या विषयावर काही सांगणार आहे. आता आनंद म्हणजे काय? तर आनंद म्हणजे आनंद, सुख, हर्ष, प्रसन्नता. हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या मनस्थितीसाठी वापरला जातो जेव्हा मन खुश, शांत आणि समाधानानं भरलं असतं. उदाहरणार्थ, मुलांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून मला खूप आनंद झाला. पावसाळ्यात निसर्गात फिरण्यात एक वेगळाच आनंद आहे. आता आनंद म्हणजे काय ते बघूया. आनंद हा केवळ हसणं किंवा बाहेरून दिसणारा सुखाचा क्षण नाही, तर तो एक अंतर्मनातील समाधानाची अवस्था आहे. बाह्य सुख, भौतिक गोष्टी, पैसा, पद, यश हे सर्व क्षणिक आनंद देतात. पण खरी आनंदाची अनुभूती मन शांत असताना, अपेक्षेपलीकडे जाऊन स्वीकाराने आणि कृतज्ञतेने जगताना मिळते. आनंद कसा मिळतो? आनंद स्वतःला ओळखण्यातून मिळतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय खरं हवं आहे हे समजल्यावर आनंद मिळतो. आनंद कृतज्ञतेतून मिळतो. आयुष्यात जे आहे त्याचे आभार मानले की मन हलकं होतं. आनंद स्वार्थाऐवजी परमार्थातून मिळतो. दुसऱ्यांना मदत केल्यावर जे समाधान मिळते तोच खरा आनंद आहे. आनंद मनःशांतीतून मिळतो. ध्यान, प्रार्थना, निसर्गात रमणे, आत्मसंवाद. आनंद इच्छा कमी करून जास्त अपेक्षा दुःख देतात. कमी अपेक्षा आनंद वाढवतात. थोडक्यात आनंद हा मिळवायचा विषय नाही, तर तो अनुभवाची अवस्था आहे. आता हे आपण या छोट्या गोष्टीतून आनंद म्हणजे काय ते लक्षात घेऊया. 2 भिकारी असतात आणि एक राजा. एका गावात 2 भिकारी राहत होते. एक भिकारी नेहमी म्हणायचा, माझ्याकडे काय नाही, मला काही मिळत नाही, जगणं खूप कठीण आहे. तो नेहमी दुःखी आणि चिडचिडा असे. दुसरा भिकारी मात्र प्रत्येक सकाळी म्हणायचा, देवा आज नवीन दिवस दिलास, हवे तेवढं अन्न दिलंस, याबद्दल धन्यवाद. तो हसतमुख असे, गाणे म्हणत असे आणि लोकांनाही आनंदित करत असे. एके दिवशी राजा त्या गावात आला. त्याने त्या दोन्ही भिकाऱ्यांना पाहिलं. पहिला भिकारी रागाने ओरडत होता, मला अजून काही मिळालं नाही. तर दुसरा भिकारी हसत गात होता आणि त्याला मिळालेल्या अन्नाबद्दल देवाचं आभार मानत होता. राजाने विचार केले की ज्याच्या मनात कृतज्ञता आहे त्याच्याकडेच खरा आनंद आहे, आणि त्याने दुसऱ्या भिकाऱ्याला आपल्याजवळ ठेवले आणि त्याला काम आणि सन्मान दिला. आता या गोष्टीतून काय शिकवण मिळते? तर पहिला भिकारी हा बाह्य गोष्टीवर अवलंबून होता, त्यामुळे त्याला कधीच आनंद मिळाला नाही. दुसरा भिकारी आतून समाधानी होता, त्यामुळे तो आनंदी राहिला आणि शेवटी त्याला यश आणि मानही मिळाला. खरा आनंद हा मनस्थिती आहे, परिस्थिती नाही. तो बाहेरून मिळत नाही, तर तो आतून उगम पावतो. आता आजच्या आधुनिक जगातली ही एक दुसरी गोष्ट. 2 मित्र आणि मोबाईल. 2 मित्र होते, अजय आणि विजय. दोघांकडेही चांगले मोबाईल होते. अजय नेहमी म्हणायचा, माझ्या मोबाईलमध्ये कॅमेरा इतका चांगला नाही, अमुक तमुक कंपनीचा घेतला असता तर बरं झालं असतं. माझ्याकडे जे आहे ते काहीच नाही. तो असं सतत तक्रार करत असे आणि इतरांची तुलना करत असे. विजय म्हणायचा, हो, माझा मोबाईल कदाचित महाग नाही, पण मी रोज माझ्या आईबाबांशी बोलू शकतो, मित्रांशी जोडला जातो, फोटो काढू शकतो. त्याच्यासाठी हा मोबाईल मला पुरेसा आहे. तो समाधानी असे आणि हसतमुख असे. काही दिवसांनी अजयला महागडा मोबाईल मिळाला, पण थोड्याच दिवसांनी त्याला पुन्हा दुसरा नवीन मॉडेल हवं होतं. म्हणजेच त्याला कधीच समाधान मिळालं नाही. पण विजयकडे तितका मोठा मोबाईल नसतानाही तो आनंदी राहिला. यातून आपण काय बोध घेतो? तर भौतिक गोष्टी, मोबाईल, पैसा, करिअर आनंद देतात, पण तो तात्पुरता असतो. तुलना आणि अपेक्षा वाढल्या की दुःख वाढतं. समाधान आणि कृतज्ञता ठेवली की छोट्या गोष्टीतही मोठा आनंद मिळतो. आता आनंद मिळण्याचे काही सोपे उपाय, 5 उपाय. 1. कृतज्ञता लिहा.
ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. रोज रात्री झोपण्याआधी 3 गोष्टी अशा लिहा की मला कशाबद्दल आनंद मिळाला. उदाहरणार्थ, चांगलं जेवण मिळालं, मित्राशी बोललो, निसर्ग पाहिला. हळूहळू मन सकारात्मक होत जातं. दुसरा, मनःशांतीसाठी 10 मिनटं तरी रोज देत चला. रोज 10 मिनटं शांत बसून श्वसनावर लक्ष केंद्रित करा. मेंदू शांत होतो, चिंता कमी होते आणि आतून हलके वाटते. तिसरा उपाय, तुलना थांबवा. त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे नाही असं विचारण्याऐवजी माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे असं मनाशी म्हणायचं. तुलना म्हणजे दुःख, स्वीकारणं म्हणजे आनंद. चौथी गोष्ट म्हणजे लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. पावसात फिरणं, आवडतं गाणं ऐकणं, मित्राबरोबर हसणं. मोठ्या घटनांची वाट न बघता दैनंदिन क्षणात आनंद शोधा. 5, दुसऱ्यांना मदत करा. एखाद्याला मदतीचा हात दे, हसून बोल, काही ज्ञान, अन्न शेअर कर. दुसऱ्याला आनंद दिला की स्वतःकडे दुप्पट तो परततो. तर थोडक्यात, आनंद हा बाहेर मिळत नाही, तो आपण निर्माण करतो आणि तो आपल्या मनात असतो. तर असं हे आनंदाविषयीचं माझं छोटंसं भाषण म्हणण्यापेक्षा विचार तुमच्यापर्यंत मी मांडला. तुम्हाला तो खात्रीने आवडेल याची आशा आहे. आता इथेच थांबतो. धन्यवाद. संजय पराडकर.